महाराष्ट्रात मतदानाचा टक्का घसरलेला आहे। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात 53.40% एवढंच मतदान झालंय। तर देशभरात तिसऱ्या टप्प्यात 94 मतदारसंघांमध्ये सरासरी 60.19% एवढा मतदानाचा आकडा समोर आलाय। देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचा मतदानाचा टक्का हा सर्वात कमी झालाय आणि विशेष म्हणजे 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीवर नजर टाकली असता राज्यातील 11 मतदारसंघांमध्ये सरासरी 63.81% इतकं मतदान झालं होतं आणि त्या तुलनेत यंदा महाराष्ट्रामध्ये मतदान कमी झाल्याचं स्पष्ट होतंय। तर आपण पाहतोय रायगडमध्ये 50.31, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये 53.75, तर बारामतीमध्ये 45.68 आणि साताऱ्यामध्ये 54.11% एवढं संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान झालंय। हातकणंगलेमध्ये 62.18, कोल्हापुरात 63.71, माढ्यात 50, तर सांगलीमध्ये 52.56% एवढं मतदान झालं। तर धाराशिवमध्ये 52.78, लातूरमध्ये 55.38, सोलापुरात 49.17, तर सांगलीमध्ये 52.56% एवढं मतदान झालंय। तर राजकीय विश्लेषक अभिजित ब्रह्मनाथकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। आपण पाहतोय की महाराष्ट्रामधला जो मतदानाचा टक्का आहे तो या वेळेला चांगलाच घसरलेला पाहायला मिळतोय। सर, नेमकं कारण काय असू शकतं? प्राची, मला असं वाटतं आता जे आकडे आलेले आहेत ते प्रोव्हिजनल आकडे आहेत, सरासरी आकडे आहेत। अजून सगळ्या बूथवरचे आकडे येऊन अंतिम आकडेवारी प्रसिद्ध व्हायला 9 वाजेपर्यंतचं वाट पाहिलं पाहिजे आणि जिल्हा निवडणूक अधिकारी ते आकडे अंतिम प्रसिद्ध करण्यासाठी 24 तास घेतात आणि उद्या ते बाकीचे आकडे येतील असं मला वाटतं। त्यामुळे आता जे आकडे आहेत ते उन्हाचा चढता पारा आणि तिथं असलेली परिस्थिती यामुळे आपल्याला घसरलेलं दिसतं, परंतु बरंचसं मतदान संध्याकाळी 5 नंतर रांगेत येतं आणि ते आल्यानंतर ते मतदान संध्याकाळी 7, 8, कुठंतरी 9, 10 वाजेपर्यंत चालतं। त्यामुळे आपण थोडं वाट पाहिले पाहिजे असं मला वाटतं। मागच्या 2 टप्प्यात सुद्धा असंच काही चित्र आपल्याला दिसून आलं होतं की मतांची टक्केवारी घसरली, परंतु जेव्हा अंतिम आकडेवारी आली ती 2019 एवढीच होती। त्यामुळे मला असं वाटतं प्राची, आपण थोडी वाट पाहिली पाहिजे उद्यापर्यंतची आणि मग जर उद्यापर्यंतची अंतिम आकडेवारीत हेच आकडे आपल्याला दिसले तर मग आपण म्हणू शकतो की मतांचा टक्का घसरला आहे। बरं सर, आपण पाहिलं की संपूर्ण भारताची जी आकडेवारी आहे ती 60% आहे आणि महाराष्ट्राची आहे ती 53%पर्यंतची आहे। तर संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्राची टक्केवारी ही खूप कमी असल्याचं बोललं जात आहे, पण फक्त महाराष्ट्राची टक्केवारीचा जो आकडा आहे तो घसरण्याचं कारण नेमकं काय असू शकतं? मला असं वाटतं त्याची 2 प्रमुख कारण आहेत। पहिलं कारण, मागच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रात अभद्र युत्या आघाड्या अशा झाल्या, त्यामुळे मतदारांमध्ये कुठलाही उत्साह नाहीये। 2019ला जे मित्र होते ते 2024ला विरोधी पक्षात आहेत आणि एकमेकांवर आरोपांची राळ उठवताना दिसतात। त्यामुळे मतदारांना असं वाटतं की आपण जे मतदान करतोय त्याला काही अर्थ उरलेला नाही। आणि दुसरा महत्वाचा मुद्दा त्याच्यातला असा आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये ऊनही प्रचंड तापलेलं आहे। आज जेव्हा मी माहिती घेत होतो, सांगली, सातारा, म्हाडा, लातूर या भागामध्ये दुपारी 42-43 डिग्री सेल्सिअस तापमान होतं। अशा परिस्थितीमध्ये कुठलाही मतदार बाहेर निघण्यास धजावणार नाही, त्यामुळेही मतदानाचा टक्का घसरलेला दिसतोय। नक्कीच, धन्यवाद सर, तुम्ही झी24 तास सोबत जोडला गेलात आणि तुम्ही माहिती दिली त्याबद्दल। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, महाराष्ट्रातील राजकारण्यांसाठी खरं तर ही खूप चिंताजनक बातमी आहे, कारण महाराष्ट्रामध्ये मतदानाचा टक्का हा चांगलाच घसरलेला आहे। तर वाढतं तापमान आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या राजकीय घडामोडी या 5 वर्षामध्ये झालेल्या आहेत त्या कुठेतरी या गोष्टीला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे।